चालत्या पिकअप वाहनाला अचानक आग लागल्याची घटना रात्री 11 वाजेच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावरील सायकंडी फाट्यालगत घडली। याबाबत मिळालेली माहिती अशी की नाशिकहून पुण्याला बॅटरी आणि टिश्यू पेपर घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनातून अचानक वास येऊ लागल्याने चालक चिराग माझेरे यांनी खाली उतरून बघितले असता त्यांना गाडीतील बॅटरी जळाल्याचं दिसून आलं। सदर घटनेची माहिती त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला दिली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चालक आकाश बनसोडे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आग पूर्णपणे आटोक्यात आणली। सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र पिकअपसह अंदाजे 13 लाख रुपयांचा माल जळून खाक झालाय। या घटनेमुळे महामार्गावरील प्रवाशांमध्ये काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेने ही आग पूर्णपणे आटोक्यात आणल्याने स्थानिक नागरिकांसह प्रवाशांचा जीव भांड्यात पडलाय। नवतेज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।